चला. चंदन, मला तुझ्याशी दिव्याबद्दल जरा बोलायचं. तू आज खूप वेगळी दिसतेस. काही विशेष? विषय बदलू नकोस. मला सांग, तुझा का विश्वास नाहीये दिव्यावर? हे बघ अर्चना, दिव्या अगोदरपासून खूप जास्त स्वार्थी वागली. तिला हे असं हायफाय लाईफ, लक्झरी वगैरे हे सगळं खूप आवडायचं. आणि ठीक आहे, म्हणजे मला तेही मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही, एखाद्याला वाटू शकतं असं जमणं. पण ज्या दिवशी तिने आई होण्याचं नाटक केलं ना, ती माझ्या मनातनं उतरली आहे. म्हणजे तिने त्या एका पॉइंटला मला इतकं दुखावलं ना की मी ते कधीच विसरू नाही शकत. पण आता ती खरंच बदलली असेल तर मग तिला एक्सेप्ट करायला काय हरकत आहे? तूही चुकला होतास, राईट? पण त्यानंतर तुला एक संधी मिळाली, मग तिला एक संधी द्यायला काय हरकत आहे? यार पण अर्चना, असं काय? मी तुला आज इथे का बोलवलं माहिती? कारण मला तुला जे सांगायचंय ते त्याच ठिकाणी सांगायचं होतं जिकडे आपण पहिल्यांदा भेटलो. अर्चना, तू माझ्या वाईट फेज मध्ये माझी एवढी मदत केलीस, मला साथ दिलीस, मी आहे तसं मला एक्सेप्ट केलंस. मला असं वाटतं की आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला पाहिजे. आपण लग्न करायला पाहिजे. दिव्या, तू हे बघ दिव्या, आमच्या दोघांसाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे प्लीज तू इथनं जा. सॉरी. थांब. अर्चना, थांब, तिला बोलू तर दे. काय झालं दिव्या? सॉरी, माझी जरा वेळ चुकली. मला तुला एवढंच सांगायचंय की तू खूप लकी आहेस. चंदन सारखा मुलगा आता तुझ्या सोबत आहे. तो नेहमी तुझी काळजी घेईल आणि मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे. दिव्या, अगं कशाला आता ही सगळी नाटकं? राहू दे. चंदन, असं तुला वाटतंय आणि त्यालाही कारणीभूत मीच आहे, म्हणून मी तुला दोषी ठरवणार नाहीये. म्हणजे हे नाटक नाहीये तर? नाही चंदन, मी आजवर जे काही केलंय ना ते सगळं खूप चुकीचं आहे, हे मला मान्य आहे आणि त्याचं प्रायश्चित्त करावं लागणार आहे हेही मला माहिती आहे. त्यामुळे तुझा राग, तुझी शिक्षा हे सगळं मी सहन करायला तयार आहे. इतकंच नाही, आता तुला अर्चनाला सुद्धा सहन करावं लागणार आहे. बायको होणार आहे ती माझी. हो, पण सहन का करावं लागणार? मला आवडते ती आणि तुम्ही दोघांनी लग्न केलेलं मला चालणार आहे, आवडणार आहे. तू पण खूप लकी आहेस. खूप गोड मुलगी मिळणार आहे तुला. हो, पण आता त्याच्यात तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे जे तू मुद्दाम करतोयस ना, हे मी सहन करणार नाही. हा, बघितलं कशी बोलली लगेच? सांगितलं होतं ना तुला मी. अरे, मी तुझ्यावर चिडणार नाही असं मी कधीच बोलले नाही. मी सुधारले, मला माझ्या चुकांची जाणीव झाली, हे खरंय. मला पश्चाताप आहे, पण मी संत झालेले नाहीये. हा, चला तू नको असू ना यार. आता एक मिनिट, तू का असतेस? काही नाही, असंच. सॉरी चंदन, सॉरी. मला आता सहन नाही होते. प्लीज मला तिला सांगू दे. दिव्या, सॉरी. तुला त्रास देण्यासाठी मी आणि चंदनने हे सगळं नाटक केलं होतं. आमच्यात असं काहीही नाहीये. सिरियसली? का वाईट वाटलं? राग आला? त्रास होतोय? आठवा तुम्ही काय काय केलंय? हा, मग त्याचंच प्रायश्चित्त करायला आले होते ना. तुला शिक्षा दे म्हटलेलं आणि तू असं करतोयस. बाहेरून हसत होते, अरे पण आतून जीव जात होता माझा.
हीच तुझी शिक्षा होती. ठीक आहे, मग कर ना प्रपोज. ते मी करायचं तेव्हा कर. मी जे सगळं काही केलंय ते तू लगेच विसरशील असं म्हणत नाहीये, विसरणार नाहीच मी. पण मला वेळ दिलास तर माझ्यात बदल बघशील. बघतोय. बघतोयस पण संधी देत नाहीयेस ना. मी जर तुला संधी दिली तर तू परत सगळं नीट करशील. सगळं नीट करेन. माझी जुनी दिव्या मला परत आणून देशील. सगळं नीट करेन. पण आधीच्या दिव्याला डायमंडचं नेकलेस लागायचं, ते मी मागणार. मॉलमध्ये फिरणं, बागेत घेऊन जाशील तरी फिरेन. महागड्या रेस्टॉरंट्स मध्ये जेवणं, कशाला? मला काहीच येत नाही असं नाहीये ना. मोठ्या गाड्या, तू सोबत असशील तर चालत जाऊयात. फॅन्सी कपडे. त्यात काय वाईट आहे? हीच तुझी शिक्षा होती. कोणी परीक्षा घेत का रे? चला आता असं दिसतंय की तुम्ही एकत्र येऊ शकता. नाही असं नाही. अजून हिच्या 4-5 परीक्षा घेणार आहे मी. ठीक आहे घे. पण बास आता, तिला रडू नको बिचार. थँक्यू. सॉरी. इट्स ओके. संपदा, तुला बरं वाटतंय का आता? म्हणजे वीकनेस वगैरे नाही आहे ना? नाही, बेटर आहे मी आता. ॲक्च्युली मीच आईला म्हणाले की रूममध्ये बसून बसून खूपच डोकं दुखायला लागलं तर खाली येते म्हणून. अगं मग तू अशी बाहेर येत जा, बिंदास राहा, बरं वाटेल तुझं तुलाच. खूप ट्राय करते मी वहिनी. नाही म्हणजे सतत रॉकीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि मला वहिनी खूप वाट बघत होती मी रॉकीची. मला कळतंय अगं, मला आजही डोळ्यासमोर आला रॉकी. हे सगळं असं पटकन कसं विसरता येईल? पण हे नव्हतं आपल्या हातात. आणि ज्याने कोणी केलंय ना त्याला तर मी नाही सोडणार. ते तू करशीलच, होईल त्याला शिक्षा. पण रॉकी परत नाही येणार ना गं. तो गेला कायमच. मी रडणार नाहीये. तू म्हणालीस ना, माझ्या डोक्यात ते आहे आता की इथेच कुठेतरी आहे तो, आपल्याला बघतोय दोघींना. त्याला नाही आवडणार आपण रडलेलं. तू नको रडू, मी पण नाही रडत. एवढंच आहे आपल्या हातात आणि इतकंच करू शकतो आपण. पण तो त्याचं स्वप्न तरी पूर्ण करू शकला. हो, आणि त्याच्यामुळे कितीतरी लोकांना उमेद मिळाली, हे महत्वाचं आहे. ते सगळं झालंच होईल. त्या दिवसानंतर म्हणजे माहिती आहे मला की मी रूममध्येच होते आणि बाहेर आले नाही वगैरे, पण बेडमध्ये होते. पण मला ना त्या दिवसानंतरचं काहीच आठवत नाही आहे. सगळं असं ब्लर ब्लर आहे. माहीत काय हे असं तुला पण होतंय? अगं म्हणजे त्या दिवसापासून मलाही असंच होतंय. मला गुंगी आली आहे असं वाटतं सतत. तुला पण असं होतंय? अगं तुला माहिती आहे का, सीताई आहेत ना, त्या मला म्हणाल्या होत्या की, म्हणजे आशू पण म्हणत होता की मी काहीतरी त्या टेरेसवर म्हणजे आपल्या बाल्कनीत गेले, तिथे जाऊन अचानक उभी होते, पडणार होते. पण हे सगळं मला काहीच आठवत नाहीये. असं कसं काय? म्हणजे दोघींना असं कसं काय सेम होत होतं? ठीक का, मला नाही आठवत आहे किंवा मला माहित नाही असं का होत आहे. हॅलो. हां हां, मी आले लगेच येते.
मॉर्निंग किट्टू डार्लिंग. काय गाढ झोप लागली होती का? एक मिनिट. कुठे चाललीस? हा असा चेहरा घेऊन खाली जाणार होतीस? काय विचारतोय मी? ऐकतेस का? नाही जाते कुठे. नाही पण तयारी तर तीच चालली आहे ना. असा पडलेला चेहरा घेऊन खाली जायचं नाही. हा, मेकअप कर आणि मग सांग काय झालं. ठीक आहे. बस 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 बस. मी करून देतो. कशाने करतेस तू? हा ब्रश, हे नाही, हे लिपस्टिक, हे हे काय? अगं करते जरा. काय ग घाबरतेस कशाला? नवरा आहे ना तुझा. मला सांग, मी तुला डांबून ठेवलंय का? नाही ना. लाज नाही ना वाटत तुला? कारण मला एवढं मारलंस, कळा दाबलास, बघतोस ना काय केलंस. पण तुला कशाला काय वाटेल म्हणा. घाणेरडा आणि भयानक काम करून आलास ना तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तू मला काहीच करू शकत नाहीस, कळलं? आता एक तू लक्षात ठेव. या घरात मी कधीही कुठेही काही करू शकतो. त्यामुळे तुला जर सेफ राहायचं असेल ना, तर तोंड एकदम बंद ठेवायचं. हा, आणि काल रात्री जे काही ऐकलंयस ना, विसरून जायचं. नाहीतर त्या शिवाच्या आधी मी तुझाच नंबर लावेन, तुझ्याबरोबर त्या तुझ्या फॅमिलीचा पण. बघू जरा. हो, परफेक्ट. किट्टू डार्लिंग, खूप गोड दिसतेस. एक मिनिट. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कीर्ती, ये बाळा बस. भूक लागली असेल ना? काही मदत करू का? अगं नाही, सगळं झालंय. कीर्ती, आज तू एवढा मेकअप केलास? काही नाही, सहजच केलंय. सहजच तू एवढा मेकअप केलास? हा, आई म्हणाल्या ना सहज केलंय. काही नाही. सीताई, ते नाश्त्याचं घ्यायचं का तिकडे? थांबा, सगळ्यांना येऊ तर दे. हा, बघू मला इथे. अगं बाई, याच्यात मीठ कमी झालं वाटतं. कसं शक्य आहे? थांबा, मी बघते. आणि लागायला लागलं बघा बरं. बापरे, म्हणजे मला
छान वाटतंय पण असं आश्चर्य पण होतंय की कसं काय झालं हे सगळं. नाही नाही पण भारी वाटतंय. गुड. दिव्या मी काय म्हणतो सेलिब्रेट करू शकतो ना. नाही म्हणजे पलटणार वगैरे नाही ना काय. आता काय हा सोडत नाही तिला. प्रत्येक येळेला हा त्रास देणार असा. अहो, आजी त्रास वगैरे काही नाही. उलट दिव्याने मान्य केलंय. आता मी जे सांगणार ते ती ऐकणार. काय दिव्या मॅडम. हो ऐकेन. जाऊयात आता आत? थांबा 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 आधी औक्षण होऊ द्या मग. घ्या. तू पण घे. चला या मॅडम. ये ग ये. असे छान आनंदात राहा. 7 जन्म ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना कर देवाकडं. आणि ह्याच्यामुळं भांडायचं नाही. सुखानं संसार करा. आजी डुचके. दुचके कळलं का. आता छान वाटलं. अगं असू दे असू दे. खुश राहा दोघ जण. काय असं काय बघतेस बाई आजी. काही नाही ग. म्हणजे इतकं चांगलं वागताना तुला कधी बघितलं नाही का नाही. त्याच्यामुळं जरासं असं डोकं हल्लं ग माझं. म्हणजे काय पचवायला जरासं येळ लागेल. आजी आता तुम्ही नका थट्टा करू हा तिची. अगं, असंच ग. नाही कसं आहे ना अर्चना. आत्ताच तिला आपण घरी घेऊन आलोय. सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ना. तर जरा विश्वास ठेवायला थोडं जड जातं. काय आजी हो ना. बस बस पुरे झाली हा तिची मस्करी. बरं मी जरा गोडाधोडाचं बघते. आई आई थांब. त्याआधी मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचंय. शिवा, चंदन, बाई आजी, आई आणि अर्चना, तुम्हा सगळ्यांची मला परत एकदा माफी मागायची. आय एम सॉरी. खरं तर मी जे काही केलं ना ते माफ करण्यासारखं नव्हतंच. पण तरी तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी दिली. मी माझ्या चुका कशा भरून काढणार आहे मला माहिती नाहीये. पण मी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांची ऋणी राहीन. दिव्या, तुला तुझ्या चुका मान्य आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि तू परत असं काही करणार नाहीस याची खात्री आहे मला. पण जर का केलंस तर तू स्वतःलाच फसवशील, आम्हाला नाही. शिवानी तू अजून माफ केलं नाहीस का तिला. केलंय अगं. अगं बहीण आहे ती माझी. का नाही माफ करणार. पण काय ना दिव्या, एवढं सगळं घडून गेलंय ना तर ते सगळं नॉर्मल व्हायला, सगळ्या गोष्टी विसरून जायला वेळ लागणार. आणि आई चंदनची हालत बघितली आहे मी. नाही मान्य अशी मी ज्या काही चुका केल्या आहेत ना त्या सगळ्या मला मान्य आहेत. आणि कधीतरी तू मला पूर्णपणे माफ करशील ह्याचा प्रयत्न मी नेहमी करत राहील.